नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि 19 ऑक्टोबरचा दिवस आहे. तर मी वॉकवरून आले आणि त्यानंतर थोडासा कफ आहे आम्हाला सर्वांनाच, परंतु गाऊ राघव काही चहा वगैरे घेत नाही. सो मी चहामध्येच म्हणजे आपण जो नॉर्मल मिल्क टी बनवतो त्यामध्येच थोडीशी हळद टाकली आणि आलं टाकलं. तर त्यामुळेच खूप आराम पडतो आपला घसा वगैरे दुखत असेल तर. आणि सध्या माझं दिवसातनं 2 वेळा मी चहा घेते, सकाळी संध्याकाळी. तर असाच चहा चालू आहे. थोडंसं टर्मरिक आणि आलं भरपूर सारं घालून देते मी त्यामध्ये. तर इथे चहा वगैरे झाल्यानंतर ब्रेकफास्टमध्ये मी ओव्हरनाईट ओट्स बनवले होते, जे की मी तुमच्यासोबत शेअर करेलच एखाद्या ब्लॉगमध्ये की मी कसे बनवते ओव्हरनाईट ओट्स. तर खूप छान आणि खूप हेल्दी असतात, कारण फ्रूटही खाल्ला जातो ओव्हरनाईट ओट्समुळे. तर यानंतर आम्ही बाहेर निघालो. चला कुठे जायचं? आज दीदीची कॉम्पिटिशन आहे ना. नमस्कार मंडळी. आणि आता 1 वाजलेत. तर आज गावची कॉम्पिटिशन आहे कराटेची. सो आम्ही तिकडेच चाललोय. नाहदालाच आहे. तर 1 वाजेपर्यंत सगळं घर आवरण्यात गेलं, एक्सरसाइज वगैरे, आणि खूप हेगेमध्ये निघालो घरातनं. तर आज संडे आहे आणि गावला कॉम्पिटिशनसाठी घेऊन जाणार. ते पुढे जायचं काही प्लॅन नाही, कुठे जाऊ वगैरे. तर चला निघूयात. आणि इथे गाऊची कॉम्पिटिशन स्टार्ट झाली होती. तर गाऊला फर्स्ट प्लेस भेटली होती कत्ता कॉम्पिटिशनमध्ये. आणि सिरियसली मला वाटलंच नव्हतं की गाऊला फर्स्ट प्लेस भेटेल म्हणून. तर खरंच खूप छान वाटलं मला देखील जेव्हा गाऊला फर्स्ट प्लेस भेटली. बाय करतोय. आता मला 3 things get. And Gau is the first winner. Gau got the first place. Show your first place. Wow. Now I'm going to buy my choice 3 things. Okay. Because I got first. Okay, let's go. So the prize for that is 3 Okay. and powder. Okay. आणि आता आपला राघव मोठा झाला आहे. आता जानेवारीमध्ये तो 2 वर्षाचा होईल आणि खरंच खूप मस्ती करतो, परंतु खूप शहाणा आहे. अजिबात त्रास देत नाही जास्त, परंतु त्याला स्वतःच्या मनासारखं करायचं असतं. आणि कॉम्पिटिशन झाल्यानंतर फिक्स नव्हतं आमचं कुठे जायचं, परंतु नंतर आम्ही सहारा सेंटरला गेलो आणि इथे मी मखाणा घेतला होता बाहेर खाण्यासाठी. काय होतं की आपल्याकडे स्नॅक वगैरे अवेलेबल असेल तर आपल्याला जास्त भूक लागत नाही आणि बाहेरचं खाण्याची क्रेविंग होत नाही. सो त्यानंतर आम्ही सहारा मॉलला गेलो आणि सहारा मॉलमध्ये इथे खरंच खूप छान म्हणजे मुलांना खेळण्यासाठी आहे, परंतु आम्ही काही गावला खेळायला वगैरे नाही पाठवलं. ती थकली होती, कत्ताची कॉम्पिटिशन होती तिची, सो त्यामुळे. तर आम्ही निवांत आरामातच होतो आणि मी घरनं डब्बा घेऊन गेले होते. डब्यामध्ये सँडविच होतं जे मी ब्रेकफास्टमध्ये बनवलं होतं. तर ब्रेकफास्टमध्ये मी ओट्स खाल्ले होते, परंतु माझ्या मिस्टरांना आणि गाऊला मी सँडविच बनवलं होतं. सो एक सँडविच मी एक्स्ट्रा बनवलं होतं बाहेर नेण्यासाठी. आणि गाऊला आणि माझ्या मिस्टरांना खायचं होतं मॅकडोनल्डमध्ये बर्गर. सो गाऊ फर्स्ट आली म्हणून गाऊला पार्टी ना.
राघवला कशाची पार्टी आहे? राघव राघव राघवला फ्रेंच आहे ना? राघव फ्रेंच फ्राईज खायचे का? नाही खायचं. आणि यानंतर आम्ही घरी आलो होतो. तर चहाची वेळ झाली होती. माझ्या मिस्टरांना मी थोडंसं शंकरपाळ्या दिल्या होत्या चहासोबत, आणि मी काही शंकरपाळी वगैरे खात नाही. मी जेवढंही फराळ खाल्लं आहे तेवढं तुमच्यासोबत मी नेहमी शेअर केलेलं आहे. आणि ही संध्याकाळची वेळ आहे, तर असा व्ह्यू आहे. अजून काही सूर्य मावळला नाही पूर्ण, त्यामुळे थोडासा उजेड आहे आणि खरंच खूप छान वाटतं मला. बाल्कनीमध्ये एकदम प्रसन्न वाटतं आणि एकदम टॉप फ्लोअरला आहे, त्यामुळे खूप अजून फील येतो छान. आणि दिवाळीचा दिवस नव्हता ॲक्च्युली, वसुबारत झाल्यानंतरचा दुसरा दिवस होता. सो सगळीकडे दिवे लावून दिले. मी जास्त दिवे नव्हते लावले, नॉर्मल दिवे लावले होते. आणि खरंच दिवे लावलं ना की घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं. आणि मेन ठिकाणीच दिवे लावले होते मी. जास्त दिवे दुसऱ्या दिवशी लावणार होते, कारण दिवाळी स्टार्ट होणार होती दुसऱ्या दिवशी. तर जेवणामध्ये संध्याकाळी फक्त डाळ भात होता, कारण दुपारी बर्गर वगैरे खाल्लं होतं मिस्टरने आणि गावने, सो त्यामुळे त्यांना जास्त भूक नव्हती. तर डाळ भात लावला आणि मी फक्त डाळीचं सूप केलं होतं, जे की लेंटिल सूप आपण म्हणू शकतो, परंतु त्यात भरपूर सारे व्हेजिटेबल्स टाकले होते. गावलाही स्टडी करायला बसवलं होतं संध्याकाळच्या वेळी. आणि इथे माझी मेथीची भाजी निवडायचं काम चालू होतं, कारण मला दुसऱ्या दिवशी पराठे बनवायचे होते. मेथीची भाजी निवडली नाही की खराब होते, सो पटकन निवडून ठेवते. आणि इकडे खूप छोट्या छोट्या काड्या होत्या मेथीच्या भाजीच्या, सो मी कात्रीनेच कट करून काढत होते. आणि इथे मी 2 प्रकारचं वरण बनवलं होतं. माझ्या मिस्टरांना व्हेजिटेबल डाळ नको होती, कारण त्यांना ती डाळ राईससोबत खायची होती. सो माझ्यासाठी मी व्हेजिटेबल डाळ आणि माझ्या मिस्टरांसाठी नॉर्मल डाळ, अशा 2 प्रकारच्या वेगवेगळ्या डाळी बनवल्या होत्या मी. आणि खरं तर तुम्ही थोडंसं जरी म्हणजे रूल फॉलो कराल ना वेट लॉसचे, तर तुमचं वेट नक्की लूज होईल. मीही करते, परंतु सध्या दिवाळीमध्ये काय होतं की बाहेर फ्रेंड्सकडे दिवाळीची पार्टी वगैरे आहे एक पुढच्या 2-3 दिवसामध्ये, त्यामुळे जरा टेन्शनच आहे की आपल्याला गेल्यावरती कंट्रोल झालं पाहिजे खाणं. तर मी शक्यतो ट्राय करते कंट्रोल करण्याचा. ॲटलिस्ट फ्राईड नाही खाणार, होममेड जेही आहे तर ते खाल्लं जातं, परंतु फराळ कमी खाण्याचाही ट्राय करते सध्या. कारण आणि इथे अशा प्रकारे साईड बाय साईड माझं क्लिनिंग देखील झालं होतं. आणि राघवला इथे खिडकीमधून जी लाईटिंग दिसते ना, तर ती पाहायची होती. तर त्याला लहान आहे त्यामुळे लाईटिंग पाहायला खूप आवडते. सो अशा प्रकारे इथे किचनमध्येही सर्व काम आवडलं होतं. आणि इथे माझ्या डाळ देखील रेडी होत्या 2. तर अशा प्रकारे इथे व्हेजिटेबल लेंटिल सूप देखील आपलं रेडी होतं. आणि संध्याकाळच्या वेळी खरंच खूप छान वाटतं. रात्रीच्या वेळी लाईट्स वगैरे चालू होत्या, सोबतच दिवेही छान चालू होते, त्यामुळे अजून खूप छान फील येत होता.